काल डोंबिवली पुन्हा एकदा हादरलेली होती। केमिकल कंपनीत स्फोट झालेला होता, ज्यात आणखी एकाचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आतापर्यंत या ठिकाणी 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। याच ठिकाणी आता सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे पोहोचलेले आहेत। तर आता या ठिकाणी थोडं पाठी दृश्य आपण डोंबिवलीतली डोंबिवली MIDC फेज 2 मधली ही कंपनी होती, जिथे स्फोट झालेला होता। पुन्हा एकदा डोंबिवली हादरून गेलेली होती। या स्फोटाचा हादरा अगदी दूरपर्यंत जाणवलेला होता आणि तो स्फोट किती भीषण होता हे आत्ता त्या ठिकाणच्या दृश्यांवरून स्पष्टपणे दिसतंय। ज्या ठिकाणी कंपनी होती, जिथे हा स्फोट झालेला होता, त्याच ठिकाणी आता अंबादास दानवे पोहोचलेले आहेत। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून घेऊया। चंद्रशेखर, आत्ता ज्या ठिकाणी स्फोट झालेला होता त्याच ठिकाणी अंबादास दानवे पोहोचलेले आहेत। एकंदर तो स्फोट किती भीषण होता हे त्या दृश्यांवरून तर दिसतच आहे। अंबादास दानवेंचं काय म्हणणं आहे? अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आत्ताच अंबादास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आता ते प्रत्यक्ष या घटनेची जी काही आहे ती माहिती घेत आहेत आणि सध्या जो भीषणता आहे ती स्फोटाची ती आता NDRF चे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं ते जाणून घेत आहेत। नुकतेच त्यांनी आता या घटनास्थळी पोहोचले असून आता या NDRF आणि जे काही अधिकारी आहेत महापालिकेचे किंवा MIDCचे त्यांच्याकडनं ते माहिती घेत आहेत आणि त्याच्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। नक्कीच चंद्रशेखर, ज्या ठिकाणी स्फोट झालेला होता त्याच ठिकाणी आता अंबादास दानवे माहिती घेत आहेत। मात्र स्फोट किती भीषण होता हे मागचं जे दृश्य आहे, त्या कंपनीची जी अवस्था झालेली अक्षरशः सांगाडा उरलेला आहे। कंपनी तिथे होती का असा प्रश्न पडावा, इतकी आत्ताची तिथली छिन्न विच्छिन्न अशी अवस्था आहे। ही दृश्य आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। सर मनोज सर आहेत ना? हॅलो, चेक। ही दोन दृश्य डोंबिवली MIDC कंपनीत स्फोट झालेला होता। ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला होता त्याच ठिकाणी आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पोहोचलेले आहेत आणि स्फोटानंतर त्या संपूर्ण परिसराची कशी अवस्था झालेली आहे, ती कंपनी पूर्णपणे कशी उद्ध्वस्त झालेली आहे, तिथल्या सामानाचं कसं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात। आणि ती फक्त तीच कंपनी नाही तर बाजूच्या कंपन्यांना सुद्धा हादरे बसलेले होते, त्या कंपन्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। संपूर्ण परिसर कशा प्रकारे उद्ध्वस्त झालेला आहे, तो स्फोट किती भीषण होता हे दाखवणारी ही TV स्क्रीनवरची उजवीकडची दृश्य आपण पाहतो। आता अधिकाऱ्यांकडून आणि त्या ठिकाणी आता जे काही काम सुरू आहे त्या यंत्रणांकडून अंबादास दानवे माहिती घेत आहेत आणि त्यानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील। कालच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा संपूर्ण या ठिकाणी येत दुर्घटनास्थळाचा आढावा घेतलेला होता, जखमींची भेट घेतलेली होती, विचारपूस त्यांची केलेली होती, मदत जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे डोंबिवलीतला MIDC फेज 2 मधल्या ज्या ठिकाणी काल कंपनीत स्फोट झालेला होता त्या स्फोटाच्याच ठिकाणी पोहोचलेले आहेत। संबंधित यंत्रणांकडून ते संपूर्णपणे माहिती घेत आहेत। खरं तर डोंबिवलीतला कंपनीतला स्फोट कालचा ही काही पहिली घटना नव्हती। याआधी सुद्धा अशा दुर्घटना घडलेल्या होत्या आणि वेळोवेळी त्याही वेळेला प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की अशा धोकादायक कंपन्या हलवल्या जातील। मात्र काल पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडून हे आश्वासन देण्यात आलेलं आहे की या ज्या सगळ्या कंपन्या आहेत, धोकादायक कंपन्या आहेत, ही MIDCतले जे काही अशा प्रकारच्या कंपन्यांची ज्या ठिकाणी कामं होतात ते आता हलवल्या जाणार आहेत, डोंबिवलीतनं त्या हलवल्या जाणार आहेत।